ओके. आजच्या दिवस थोडा वेळ लागेल, पण एकदा सुरू झालं की कंटिन्यू आपण करूया. चलो ओके. जे जॉईन आहेत त्या मुलांनी थोडंसं मला आवाजाबद्दल सांगा. सुरू करूया लगेच आपण. जे जॉईन आहेत त्या मुलांनी थोडंसं आवाजाबद्दल मला सांगा, म्हणजे आपल्याला सुरू करता येईल लगेच. सर ते म्हटलं कोपऱ्यात दिसतंय ते काढा ना. ओके ओके, काढतो किरण काढतो. ते बघतो चेक करतो ते कोपऱ्यातलं काय आहे ते. एकच मिनटं. गेलेलं आहे ते. कॅमेराचं होतं ते गेलेलं आहे सेटिंग. किरण काळजी करू नका. ओके ठीक आहे. ओके ओके. ओके आता एकदा मला सांगा, थोडंसं आवाज सर्वांचा येतोय का सांगा मला सर्वांना. सुरू करूया म्हणजे. ते आलं, पुन्हा आलं स्क्रीनवरती. हो जाईल ते चेक घालवतो. एक मिनिट ते मॅनेज करा. एकच मिनिट गेलं ते. हां ते गेलं पाहिजे मेन म्हणजे. ओके ओके, बरेच जण आलेत. चला ओके. बाकीच्यांना पण थोडीशी लिंक, बाकीचे पण लिंक शेअर करा थोडी. सुरू करूया. थोडंसं ते सेटिंग झाली की लगेच सुरू करूया. थोडंसं आज बघा वैवारी या टॉपिकची जी काही अवघड वेगवेगळी उदाहरणं आहेत त्या आजच्या भागात आपण घेतोया. आणि आज नाही तर रोज डेली संध्याकाळी 8 वाजता आपण डेली गणिताचे, बुद्धिमत्तेचे ते पहा. तुमचे ग्राउंड सुरू आहेत. ग्राउंडच्या धावपळीमुळे लेक्चरला यायला जमत नाही बऱ्याचशा मुलांना. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार संध्याकाळी आपण गणिताचं, बुद्धिमत्तेचं जे महत्त्वाचे भाग आहेत ते आपण कव्हर करूया. तुम्हाला बाकी काही जरी अडचण आली तरी डायरेक्टली पर्सनली तुम्ही फोन जरी केला तरी काही अडचण नाही. आपण ते अडचण तुमची सोडवूया. ओके ठीक आहे. आजच्या भागात आपण वैवारीचे जे काही प्रश्न आहेत ते आजच्या भागात घेऊया. बाकीचा जो भाग आहे तो हळूहळू रोज तुमच्या मागणीनुसार तुम्हाला जे अवघड टॉपिक वाटतायत ते थोडंसं मला सांगत चला, शेअर करत चला. आपण तुमच्या म्हणण्यानुसार ते टॉपिक आपण लाईव्हच्या माध्यमातून घेऊया. म्हणजे साधारणतः बघा मार्चमध्ये बऱ्यापैकी एक्झाम, फायनल एक्झाम होऊन जातील बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या. आवाज येतोय का मला एकदा सांगा. किरण, मनोज आवाज येतोय का. दीपक आवाज येतोय ना सर्वांना. बघा एकदा चेक करा आवाज येतोय का सांगा मला. ते एमएनएल तेवढं घालवा ना. आता ते सेटिंग मध्ये घालावं लागणार. आताचं काम नाही. मग ते प्रश्न दिसत नाहीत, अर्धवट प्रश्न दिसत आहेत त्याच्यामुळे. आजचे दिवस राहू दे, मला ऍडजस्ट करा. मॅन्युअल बघू आपण. ओके विनायक. ओके घेऊ. ग्राउंड झालं का बाबा विनायक तुझं. ग्राउंड झालं का रे बाबांनो तुमचं. ग्राउंड कसल्याही परिस्थितीत 45 मारून या. गणित बुद्धिमत्ता तुमचा आउट ऑफ करून देण्याचं काम माझं. काळजी करू नका. 100% रोज संध्याकाळी गाणं जोरात वाजवूया आणि तुमचं गणित बुद्धिमत्ता 100% क्लिअर करून घेऊया. त्याची अजिबात काळजी करू नका. ते माझ्यावरती सोडून द्या.
फक्त ग्राउंडचा राडा करून या, बाकी बघू आपण काय करायचं ते. आपल्याकडे वेळ आहे आणि तो वेळ तुमच्या सर्वांसाठी तो ठेवलेला आहे. संध्याकाळचा वेळ आपण जाते का ते स्क्रीनवरचं चेक कर नव्हतं. ओके ओके ओके, काळजी करू नका, होईल होईल होईल, येतील आता लवकरच. सर्व जिल्ह्यांच्या डेट पडतायत. पहा तुम्ही पाहिला असेल पुणे ग्रामीणच्या तर मला वाटतं ग्राउंड झालेही आणि मेरिटही लागली, इतकी फास्ट प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे तुम्हीही सध्या आता फास्ट राहणं खूप गरजेचं आहे. ओके चला बाकीचे. किरण ग्राउंड वगैरे कसं काय, तारीख आली का, डेट कसं आहे. प्रतीक चला, बरेच जण आज नवीन नवीन येत आहेत. पाय आज सुरू झालं की उद्यापासून बरेच अजून आपले सगळे जुने लोक जॉईन होऊन जातील. सुरू करूया. ओके बाकीच्यांना थोडीशी लिंक सगळ्यांनी शेअर करा सर्वांनी. जाते का ते. चला पुन्हा एकदा नाही अजून. ओके किरण चांगली तयार राहू दे, आउट ऑफ मारायचे, टॉपर असला पाहिजे ह्या वर्षी. हॉल तिकीट नाही आलं अजून. ओके ओके ओके, येतील येतील येतील, तयारीत राहा, लवकरच येतील. ओके जे जॉईन झालेले नाही त्यांना अजून जॉईन करायला जरा सांगा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके कारण आज पहिला दिवस असल्यामुळं थोडंसं ठीक आहे. मला असं वाटतंय परत एकदा सर्व घ्या म्हणजे इतर वेळेस आपण रेकॉर्डिंग करताना ते येत नाही आवाज. दोन मिनिटं लागेल त्याला त्यासाठी. ओके ओके ओके, पोलीस भरती क्वेश्चन 100% घेणार घेणार घेणार, तेच घेतोय. जे 21, 23, 24ला जे आलेले आहेत अवघड अवघड प्रश्न तेच घेतोय. पोलीस भरती क्वेश्चन, नाव काय आपलं, पोलीस भरती क्वेश्चन घेणार घेणार घेणार, तेच घेणार. जे 24, 21, 23, 24ला जे आले अवघड उदाहरण आहेत तेच प्रत्येक टॉपिकची घेणार आहे, काळजी करू नका. झालं का, जाते का ते. बरं ठीक आहे, बघू आपण स्क्रीनचं जरी नाही गेलं तरी आपण चालू करूया. बघा आजच्या भागामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं म्हणजे गणिताचा वैवारिक टॉपिक आपण सुरू करतोय. ओके त्या वैवारी मधला अख्खा टॉपिक होणार नाही, परंतु जे महत्वाची उदाहरणं आहेत त्या प्रत्येक उदाहरणाचं ओके उद्या. ठीक आहे ठीक आहे, हो नक्की नक्की नक्की. तुम्ही टॉपिक सांगा, तुमच्यानुसार होईल, काळजी करू नका, माझ्यानुसार नाही. पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. मला जे वाटतंय आज जे गणित आहे ते आज मी घेतलेले आहेत पहिल्या लेक्चरला. हो करतो चालू मनोज, चालू करूया चला. ओके वेळ न घालवता पटकिरना पहिला प्रश्न चालू करूया आपण. ठीक आहे, थोडंसं स्क्रीनवरचं
ठीक आहे. चला काय बघा पहिला प्रश्न. ठीक आहे गेलेले आहे आता ते गेलेलं आहे स्क्रीनवरच. इथं प्रश्नात नाही ना दिसत. ठीक आहे चालू करतो. हो 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 नीट हो 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 नोट्स नोट्स प्रतीक प्रतीक होय नक्की 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 नक्की. चला पहिला प्रश्न काय बघा. पहिला प्रश्न दिसतोय का सर्वांना. थोडासा वाचतो मी. मला असं वाटतंय पहिला प्रश्न स्क्रीनवर थोडंसं काहीतरी तुमच्या हे चिन्ह येतंय पण मला व्यवस्थित दिसतंय. ओके ओके चला किरण येत आहेत उत्तरं. सुरुवात जरा चांगली करूया. मस्त. काय म्हणतोय पहिला प्रश्न बघा. आज रोजी राजू सुनील अरुण यांच्या वयांची बेरीज 77 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी फोकस काय बघा 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती. आता मला सांगा ती व्यक्ती किती आहेत. 3 आहेत. व्यक्ती किती आहेत 3 आहेत. तर मला सांगा त्यांच्या पाठीमागं जायचंय म्हणजे प्रत्येकाचं वय 3-3 वर्षानं कमी होणार आहे. मग मला सांगा 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज काय असेल. 3 वर्षापूर्वी त्यांची जी बेरीज आहे बेरीज ती बेरीज लक्षात ठेवा. आजच्या वयातून वजा करावे लागेल. व्यक्ती किती होत्या 3 होत्या. कितीनी कमी होत होतं 3-3 ने कमी होत होतं. मग 3 गुणिले 3 77 वजा 3 त्रिक 9. मग किती येते बघा वजाबाकी करा 68 उत्तर येईल. आहे का आपल्या पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 2 68. याचं योग्य उत्तर काय येऊन जाईल 68. ओके तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी काढलेलं आहे. मस्त. ओके 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 चला ओके मस्त मस्त. पर्याय 2 बरोबर आहे. चला आता बघा पुढचा प्रश्न घेऊया. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या. आज रोजी 3 व्यक्ती आहेत. कोण आहे राजू सुनील आणि अरुण आहे. 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज 77. पण त्यांनी त्या तिघांच्या प्रश्नात आता असेच धोके द्यायला चालू केलेले आहेत. पूर्वीचं पुढचं अशा पद्धतीचे विचारायला चालू केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ते जमलं पाहिजे. ओके ठीक आहे. चला पुढे दुसरा एक प्रश्न आहे बघा पट्टीच्या स्वरूपाचा. मला असं वाटतं तुम्ही सोडवाय नाही घाई केली तरी चालेल. मी आहे तुम्ही फक्त लक्ष द्या. काय म्हणतोय बघा. आज अक्षताच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे 6 वर्षानंतर. पुढचा प्रश्न 6 वर्षानंतर. पहिलेच दाखवते अजून जुनच कंटिन्यू होत नाही. ओके बघा. आज अक्षताच्या वयाच्या 4 पट. आज अक्षताच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे वय अक्षताच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. 2.1/2 पट किती वर्षानंतर. इथं किती पट होतं 4 पट होईल. तर अक्षताचे आजचे वय किती पहा. तुम्हाला मी रेग्युलरच्या लेक्चरला सुद्धा मी तुम्हाला डेली हे शिकवलेले होते. आपण बघूया किती असेल तिचं वय काय असेल थोडक्यात सांगूया. बघा इथं काय करायचं 4 पट आहे एका साईडला. फक्त ऐका वय काढताना आईपेक्षा पोरगी मोठी होऊ देऊ नका. मग इथं अक्षता तिची आई. ओके आज त्यांचं काय होतं बघा 4 पट म्हणजे अक्षताचं 1 असेल अक्षता आणि तिच्या आईचं 4 पट म्हणजे 4 पट इकडे असेल. हे कधी होतं बघा आज. मग इथं 6 वर्षानंतर हे 2.5 पट जे आहे 2.5 पट 2.1/2 ह्याला पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करा. या दोघांचा गुणाकार हा त्याच्यात प्लस 2 दुने 4 आणि 1 5 5/2 म्हणजे हे आईचं असलं पाहिजे आणि हे मुलीचं असलं पाहिजे म्हणजे अक्षताचं असलं पाहिजे. ओके हे कोणाचं आई आणि हे अक्षताचं गुणोत्तर म्हणजे तुमचं काय होईल बघा 2/5 तिरकस गुणाकार करून टाका. चला 4 दुने 8 5 एके 5 फरक किती आला बघा 3. शेवटच्या गुणोत्तरातला फरक किती येतोय 5 वजा 2 3. दिसतंय का बघा दिसतंय मला वाटतंय. मग पुढे इकडे काय होईल बघा x ची किंमत निघेल तुमची. x म्हणजे हा वर्ष किती आहे 6 गुणिले शेवटच्या गुणोत्तरातला फरक 3 तिरकस गुणाकारातला फरक 3 ला 3 गेला 6 ला. कोणाचं विचारलंय बघा अक्षता कधीचं आजचं. अक्षताचं आजचं वय काय होतं 1
म्हणून अक्षताचे वय बरोबर 1 होतं. 1 गुणिले 6 म्हणजे 6 वर्ष असं त्याचं होऊन गेलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष. ओके 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 ठीक आहे. चला, काही जणांनी सांगितलेलं होतं. आवाज येतोय का पहिलं सांगा मला. आवाजाबद्दल सांगा. आवाज, अक्षर दिसतंय का जे जॉईन आहेत ते. चला, प्रतीक आवाज येतोय का. ओके. किरण दिसतंय का. आवाज येतोय, दिसतंय सर्वांना. ठीक आहे. चला, ओके, कळालंय सर्वांना. 4 पट जी आहे ती हे 2.5 पट इथं बघा मी दिलेलं आहे. हे 2.5 पटीचं इथं मी मिटवलेलं आहे की 2.5 पट म्हणजे काय असतं ते, आणि त्याच्यानंतर मग आपण ते काढलेलं आहे. ओके 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 ठीक आहे. सगळं ओके आहे. ओके 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 धन्यवाद धन्यवाद. चला मग पुढच्या उदाहरणाचा राडा करूया. चला, काय म्हणते बघा इथं. भारी भारी उदाहरण आहेत जे तुम्हाला 21, 23, 24 ला आलेले आहेत तेच आहेत, काळजी करू नका. काय म्हणते उदाहरण. संजयचे वय अनिलच्या वयाच्या 4/3 पटीपेक्षा, बघा संजयचे वय अनिलच्या वयाच्या 4/3 पटीपेक्षा 6 वर्षांनी कमी आहे. कमी शब्द फोकस करा. ओके, कमी आहे. 6 वर्षानंतर असून रामरावांच्या वयाच्या 2/5 पटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. जास्त शब्द फोकस करा. अनिलचे वय 36 वर्ष, म्हणजे आता ज्याचं वय कोणाचं दिले बघा, अनिलचे वय 36 वर्ष. अनिलचं वय 36 वर्ष असल्यास रामराव व संजय यांच्या वयातील फरक किती. शिस्तीत सगळ्यांनी ऐकायचं. आता हे उदाहरण काय सांगते. जी पट आहे, आता आपल्याला याचं दिलेलं आहे, रामराव दिलेलं नाहीये, म्हणजे इथं शिस्तीत आपण रामरावचं जे वय आहे ते x मानून टाकूया. ओके, मग या साईडला रामराव लिहू आपण, रामराव, आणि दुसऱ्या बाजूला अनिल लिहू. रामरावचं वय काय म्हणते बघा. अनिलचं वय 4/3 पटीपेक्षा 6 ने कमी. 4/3 पटीपेक्षा 6 ने कमी म्हणजे वजा, आणि ऑलरेडी अनिल दिलेलं आहे किती 36. इथं 36 टाकून द्या, याला ब्रॅकेट करा. बरोबर. रामरावचं वय काय म्हणते बघा x. घाई करू नका, पहिलं समजून घ्या उत्तर सांगणाऱ्यांनी. ओके ठीक आहे. चला मग परत रामरावांच्या वयाच्या 2/5 पटीपेक्षा, बघा 2/5 पटीपेक्षा कितीने जास्त आहे रे बाबांनो. 6 ने. या दोघांचं सोडवताना संजयचं वय ऑटोमॅटिक निघणार आहे. मग इथं पहा, इथं या दोघांना ब्रॅकेट करू आपण. 3 1 3, 3 2 6, 12 चोक 48. 48 वजा 6 म्हणजे इथं आलं तुमचं 42. म्हणजे इथं कोपऱ्यात कुठतरी दाखवू. हा संजय भाऊ 42 वर्षाचा झाला. संजय भाऊ किती वर्षाचा झाला 42. इकडं तोपर्यंत बघा प्लस आहे, हा 6 प्लस आहे. 42 कडे नेऊन लगेच मायनस करा. या साईडला x गुणिले 2/5 ठेवा. इकडं आता एक काम करू. 42 वजा 5 काय होतंय बघा. 42 वजा 6 किती होते बघा. 42 वजा 6 36 होते मला वाटते. 36 गुणिले हा 2/5 आहे, 5/2 होईल. 5/2 होईल. बेक बे बेआटी 16 18 5 90. रामराव किती वर्षात झाला 90. संजय कितीचा होता 42. इकडे साईडला काढून दिलता. मग त्या दोघातला फरक किती येईल रे बाबांनो. 90 वजा 42 बरोबर शिस्तीत 48 येईल. 48. ओके विक्रम बरोबर आहे. स्वप्नाली बरोबर आहे तुझं. उदय कुमार लक्ष दी. 42 संजयचं होतं. तुला रामराव आणि संजय यांच्या वयातला फरक विचारलाय, म्हणजे इथं 48 आहे. 48 तुम्ही काढलेलं उत्तर ऑप्शन मध्ये राहतं का, त्यामुळे जरा शिस्तीत तुम्ही काढलेली उत्तर पर्यायात राहतात. नेमकं कोणाचं विचारले हे 42 संजयचं का, तर तो अनिलच्या वयाच्या 4/3 पेक्षा 6 ने कमी. तुम्ही कुठेही किंमत टाकली तरी 42 संजय येणार आहे. एकदा संजय 42 आला
की तुम्हाला रामराव तर भेटतोय इथे, आणि रामराव भेटला की रामरावच्या वयातून आपल्याला संजयचं वय कमी केलं. रामराव व संजय यांच्या वयातील फरक किती, तर किती होऊन जातोय बघा, 48. परत एकदा सांगा विनायक. ओके, सांगतो बघा. बर विनायक लक्ष द्या. संजयचे वय अनिलच्या वयाच्या 6 शब्द म्हणलं की त्या अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकार येतो. 6 वर्षांनी कमी म्हणलं की वजा, आणि देताना त्यांनी काय केलंय, पुढे रामरावांच्या वयाच्या 2/5 पटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त म्हणलं की प्लस. आणि आता एक काम करू आपण, अनिलचं वय दिले, मग इथं रामरावचं वय X मानू, संजयचं X मानू नका, संजय याच्यातून मिळणार आहे. आणि मग रामराव अनिल, मग X रामराव होता 2/5, त्याच्यापेक्षा 6 ने जास्त. अनिलचं वय ऑलरेडी 36 दिलंय, अनिलचं 36 दिलेलं आहे, मग अनिलचं 36 दिलंय 4/3, त्यापेक्षा 6 ने कमी. आणि मग बघा 3 1 3, 3 2 6, 12 चौक 48. 48 वजा 6 42 आला. 48 वजा 6 किती आला बघा, 42. 2/5 गुणिले तिकडे जाऊन भागिले झाला. 18 5 90. X कोण मानला होता तुम्ही, रामराव किती आला, 90 वर्षाचा. संजय इथं ऑलरेडी 42 वर्षाचा काढला होता आपण. मग दोघांच्या वयातला जो अंतर आहे, फरक आहे, तो किती आला तुमचा, 48 असा आला. ओके उदय, ओके का बाबा. विनायक कळालं का, समजले का बघा विनायक. ठीक आहे विनायक, कळालं का बघ. चला ओके, पुढची थोडीशी आहेत ते घेऊया. ठीक आहे, चला ओके. बघा आता पुढच्या उदाहरणाकडे जातोय आपण. थोडं सगळ्यांनी लक्ष द्या. ओके प्रतीक, ओके चला. हो सर, ओके धन्यवाद. बघा पुढचं उदाहरण घेतोय आपण. पुढच्या उदाहरणाकडे आता सर्वांनी लक्ष द्या. काय म्हणते, स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. लय भारी उदाहरण आहे बघा. 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील मकरंद पेक्षा लहान आहे. ओके, तर आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक पडेल. स्क्रीनला दिसतोय ना दुसरा प्रश्न. नाही आता राहू द्या, कारण आता ते हे होईल. ठीक आहे, ऐका प्रश्न परत एकदा बघा. हा स्वप्नील मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. आज 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील मकरंद पेक्षा लहान आहे बाबा. तर आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात फरक किती. आता बघा हा सोडवायची गरज नाही, पण असले बोगस प्रश्न आलेत. आपण रेग्युलर बॅचला शिकवताना तुम्हाला मी एक उदाहरण दिलं होतं. रेग्युलर शिकवताना पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जो तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, वडील आणि तुम्ही जर असाल आणि तुमच्या वयात आज जर फरक समजा 20 वर्षाचा असेल, तर लक्षात ठेवा कायम तो तुमच्या वयात फरक 20 वर्षाचा राहणार आहे. त्यामुळे इथं सुद्धा जो आज फरक 6 वर्षाचा होता, तो इथून पुढे कितीही वर्षार म्हणू द्या, 6 म्हणू द्या, 15 म्हणू द्या, 18 म्हणू द्या, 20 म्हणू द्या, कायम फरक लक्षात ठेवा 6च राहणार आहे. म्हणून त्याचं योग्य उत्तर ते राहणार आहे. तुम्हाला मी उदाहरण देताना वडील आणि मुलाचं दिलं होतं बघा. एखादे वडील आणि एखादा मुलगा जर दोघात फरक 20 वर्षाचा असेल, तर तिथून पुढे 50 वर्षानं म्हणू द्या, 10 वर्षानं म्हणू द्या, 20 वर्षानं म्हणू द्या, तो फरक मात्र कायम राहणार आहे. हे लक्षात ठेवा. तो फरक काय राहणार आहे, कायम राहणार आहे. कायम फरक तोच राहणार आहे. ओके मस्त. चला बाकी बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले आहेत. भारी उत्तर दिलेत सर्वांनी. ठीक आहे, चला ओके एवढंच लक्षात ठेवायचं. पण काही ठिकाणी धोका देतात, कायम लक्षात. ठीक आहे, चला पुढचा घेऊया मग. ओके चला मस्त. पुढचा घेऊ प्रश्न आपण. पुढचा घेऊ. चला तुम्हाला कळालेला आहे, सिस्टमॅटिक कळालेला आहे, काही अडचण नाहीये. पुढचा समजलं का सर्वांनी, सांगा जरा बोलत चला.
समजलंय का? समजलंय का? बोलत चला. समजतंय ना? फास्ट होत नाही ना? चला बोलत चला, म्हणजे आपल्याला तसं स्पीड हे करता येईल. तुझं साईटला घालवा. समजतंय ना? स्पीड होत नाही ना? ओके 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 ओके. त्यांचं ग्राउंड झालेलं आहे. जे जॉईन झालेलं आहे त्यांचं पहिलं अभिनंदन. चांगले मार्क घेतलेले आहेत. आपल्याला आता फक्त लेखीला ओढायचंय. बरेच जण आता शक्यतो ग्राउंड झाले, ज्यांनी 43 घेतलेत, असे काही जण जॉईन झालेले आहेत. त्यांचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करतोय परत एकदा, की तुम्ही आता एका ठिकाणी राडा करून आलाय. आता फक्त आपल्याकडे एक राहिलेले आहे लेखी. ते उलट मध्ये आलं ते चिन्ह. ओके, आता या प्रश्नाकडे या. बघा, 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर एका 7 होते. बघा, 10 वर्षापूर्वी, एकच मिनिट, थोडासा तो स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे, थोडंसं सॉल्व्ह करूया आपण तोपर्यंत. बघा, बाकीचं कोणाला काय उत्तर येत आहेत का? अरे वा, काही जणांनी तर एवढे सोडवून सोडवून यांचे पाठ झाले उत्तर, राडा करून टाकायला लागले. दिसला प्रश्न की उत्तर कळायला लागले यांना. मस्त, ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके. चला, ठीक आहे, झाला क्लिअर झाला. नाही ना, एमएल राहील ते एक सेटिंग चेंज करू, बघू आपण थोड्या. ते डायरेक्ट प्रश्नच पोरांना वाच दिसत नाही त्यामुळे थोडं सेटिंग बघू ना. तो साईटला तरी घेता येतोय का? नाही ना, ते प्रयत्न केला आपण. तिथं चालू आहे का बघा तुमचं? चालू आहे ना. हा, मग ठीक आहे, चालू असू द्या. आता आजच्या दिवस ठीक आहे. थोडा वेळ घ्या, थोडा वेळ सेटिंग करू. बरं ठीक आहे, चला चला. काही जण उत्तर काढतायत. मस्त 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 मस्त. बघा, तुम्हाला प्रश्न दिसत नसेल तर इथं बघा, 10 वर्षापूर्वी आहे. 10 वर्षापूर्वी वरती लिहितो मी. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर एका 7 होते. मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर एका 7 होते. एका 7 होते. परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच 2 होईल. तर वडिलांचे आपल्याला आजचं वय विचारले. आपल्यापैकी काही जणांनी उत्तर काढलेलं आहे. मस्त, चला, ओके, काढलेलं आहे उत्तर. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू. साईटला इथं आपण मुलगा लिहूया, एका साईटला वडील लिहूया. ज्या साईटचं गुणोत्तर मोठं असतं ते वडिलांकडे असतं. ते वर्षापूर्वीच होतं. पूर्वी 2-10 की ते हे 20 फोकस करा. तिरकस गुणाकार करा. इथे पहा, 7 एके 7, बे एक बे, फरक किती आला बघा तुमचा? 5. शेवटच्या गुणोत्तर 1, म्हणजे तुमची x ची किंमत लगेच येईल. विनायक बरोबर आहे. मस्त. x बरोबर काय होणार आहे? 20 छेद तिरकस गुणा तुम्हाला विचारले आजचे. मग आता पहा, वडिलांचं आपल्याला कधीच आहे रे? 10 वर्षापूर्वीच. x ची किंमत 4 आली. मग आपण इथे एक काम करू, 4 गुणिले 7 ते 28. उत्तर लक्षात ठेवा. स्क्रीन हलाय तर लक्षात ठेवा, ते कधीच येणार आहे? 10 वर्षापूर्वीच. मग उत्तर नाही, तिथून सेटिंग हल्लेलं आहे काहीतरी. सर,
अडकत येतोय. ओके 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 ओके, येईल 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 येईल. थोडासा नेटवर्कचा इश्यू झालाय. स्क्रीन हलती आणि ते परत बरंच काय त्या स्क्रीनवर आलं. ओके, येतोय का बघा आवाज? थोड आहे. थोडासा आपल्याला फक्त आजच्या दिवस थोडासा प्रॉब्लेम होईल, कारण पहिला दिवस आहे. बऱ्याच गोष्टी इथं आपल्याला नवीन आहेत, ते जॉईन करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतोय. पण उद्यापासून हे होणार नाही, काळजी करू नका. उद्यापासून वेळेत सुरू होईल आणि वेळेत सगळं व्यवस्थित होऊन जाईल. सर आता शिकवायचं ते उद्या करा. अरे थांब ना, आजचा भाग आहे तेवढा आजचा कंप्लीट करू ना रे बाळा. आजचा भाग कंप्लीट करू. थोडे प्रश्न राहिलेत अजून, एक 5-6 प्रश्न आहेत अजून वेगवेगळे. बघा पुढचा प्रश्न बघा. आताचा हा कळाला का सर्वांना? सांगा, समजला का? येस नो काहीतरी पाठवा. आताचा तुम्हाला कळलेला आहे का, समजलेला आहे का ते सांगा मला. हे समजलं का थोडक्यात 38 वालं? घाईघाईमध्ये कोणी 28 उत्तर द्यायचं नाही, कारण आपल्या अडचणीत वाढ होते. ओके, समजले का सांगा. येस नो बोला. येस ओके ओके ओके, चला ठीक आहे, मस्त मस्त. चला तुम्ही बोलत राहा म्हणजे मलाही समजेल की फास्ट होतंय, स्लो होतंय, कळतंय नाही कळतंय. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. मग पुढच्या प्रश्नाकडे. यस यस ओके ओके, धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे सर्वांनी या. मस्त प्रश्न आहे बघा 2024चा तुमचा. हे असेच धोका देणारे प्रश्न आहेत काही काही. आता बघूया. सर्वांचं लक्ष पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढच्या प्रश्नांकडे सर्वांचं लक्ष. ठीक आहे, चला ओके ओके ओके. चला काय म्हणतोय बघा पुढचा प्रश्न. स्क्रीनवर दिसतोय का बघा? स्क्रीनवर दिसतोय का पुढचा प्रश्न? बोला, दिसतोय? काय म्हणतोय बघा. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. ओके चला, संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 वर्ष आहे, तर नितीन किती वर्षाचा आहे? बघा पुढचा प्रश्न. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज 103 आहे. आता सर्वांनी एकदम सिस्टमॅटिक लक्ष द्या. हे आपल्याला थोडेसे गडबडीचे प्रश्न असतात. इथं कुठल्या शब्दाला जोडून मध्यंतरी चाचीच्या शब्द आलाय किरण. व इथं आपण काय करूया, शिस्तीत किरणचं जे वय आहे, किरणचं वय ते x मानूया. किरण जर x वर्षाचा झाला. ओके 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 ओके, मस्त मस्त किरण, मस्त, चांगलं स्पीड आहे. चला तर काय म्हणतंय, किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. किरणचे कुणाचे? संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे इथं अर्थातच संजयचं वय काय होऊन जाणार आहे? संजयचं वय 2x होऊन जाईल. ओके, संजयचं कसं आहे? दुप्पट आहे. परत संजयपेक्षा 3 वर्षांनी नितीन मोठा आहे. संजयपेक्षा 3 वर्षांनी नितीन मोठा आहे. एक काम करू आपण, ज्याच्या त्याच्या खाली लिहूया म्हणजे थोडंसं बरं पडेल तुम्हाला. किरणचं वय x, संजयचं वय 2x आणि नितीन अर्थातच बघा कोणापेक्षा? संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे तुमचं 2x अधिक 3 झालं. बघा सर्वांची वये मिळाली. ओके ओके ओके, सर्वांची वय तुम्हाला मिळाली. आणि तिघांच्या वयांची बेरीज किती दिली बघा? 103. म्हणजे x अधिक 2x अधिक 2x अधिक 3 बरोबर तुमचा 103. बघा 103, x 2x आणि 2x 4 आणि 4 5x झालं पा. हा अधिक असणारा 3 पलीकडे नेऊन आपण शिस्तीत वजा करूया. म्हणजे x इज इक्वल टू 103 वजा 3 म्हणजे 100. 100 भागिले किती? 5. 100 भागिले किती? 5. मग तुम्ही 5 ने भाग द्या. 5 दुने 10, 0. x ची किंमत किती आली रे?
20. x ची किंमत किती आली 20. कोणाचं विचारलंय वय तुम्हाला? नितीनचं. नितीन किती वर्षाचा होता? 2x अधिक 3चा. मग नितीनचे वय बरोबर 2x अधिक 3 होतं. आपल्याकडे x ची किंमत 20 आहे. मग 2 गुणिले 20 अधिक 3, 20 दुने 40 अधिक 3, 43 वर्ष असा नितीन झाला. ओके. बऱ्याच जणांनी सोडवलं होतं. मस्त. किरण, स्वप्नाली, अभिजित, मस्त सोडवलं होतं तुम्ही. ठीक आहे, मस्त. फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवा, मोठा कोणापेक्षा आहे, लहान कोणापेक्षा आहे, दुप्पट कोणापेक्षा आहे, या गोष्टी थोड्याशा कळणं गरजेचं आहे या प्रश्नांमध्ये. चला, बाकीच्यांना समजलंय का बघा? आवाज व्यवस्थित येतोय का? समजलंय का पहा. आवाज येतोय सर्वांना? समजलेला आहे? ओके 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 ओके. चला, ठीक आहे. हो हो हो, पर्याय 4, प्रतीक बरोबर आहे. चला, ठीक आहे. हो हो हो, मस्त मस्त. यस यस. चला, चाललंय ना? ओके, काय घाय होत नाही ना? ठीक आहे. चला, जायचं पुढच्या उदाहरणाकडे बोलत. चला, घेऊया पुढचं उदाहरण घेऊया. ठीक आहे. चला, पुढचं काय म्हणतंय बघा. आई व मुलगी यांच्या, इथं सर्वांनी लक्ष द्या, आई व मुलगी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:3 होईल. तर त्यांची आजची वये काढा म्हणते ते. कधीची वये काढा? आजची वये काढा. आता ऐका, जर आपल्याला हे गुणोत्तर असं आहे, याच्यावरून तुम्हाला आजच्या वयांचं गुणोत्तर हे आहे, त्यांची आजची वये काढा म्हणतंय. जरी तुम्ही पर्यायकट पद्धतीने गेला तरी तुम्हाला उत्तर फास्ट काढता येईल, कारण त्यांना आजची वये हवे आहेत. थोडं थोडं कळतंय सर. ओके ओके ओके. दीपक, ओके ओके, कळल कळल कळल. उद्यापासून जोरात सुरू करूया. विनायक सर, क्लास टाइम 8 पासून कितीपर्यंत असेल? साधारणतः प्रश्न असतील तसे 1 तास गृहीत धरून चाल. विनायक, 8 ते 9 असं गृहीत धरून चाला. आणि तुमच्या सर्वांचं काय अडचणी असतील, काय प्रॉब्लेम्स असतील सांगत चला. टायमिंगमध्ये आपण ॲडजस्टमेंट करू, पण शक्यतो 8 ते 9 ठेवू. सोयीचं टायमिंग ठरेल. 9ला तुम्हाला बाकीचं जेवण वगैरे करता येईल. ओके, ठीक आहे. बघा, नुसतं तुम्ही अख्खं सोडवायचा प्रश्न गरज नाहीये, कारण इतकं सोपं आहे की आपल्याला आजच्या वयाचं गुणोत्तर 3 किती आहे रे बाबा? 1. पर्याय मधलं आजच्या वयाचं गुणोत्तर 3:1 कुठे येतंय? 11च्या पाड्यात 29 आहे का? नाही. इथं 0 0 गेला, याचं गुणोत्तर 3:2 होतंय. 0 0 गेला तर नाही चालत आहे आपल्याला. इथं घालवला 2:1 होतोय, नाही चालत आपल्याला. पण इथं बघा 12:1 12, 12:3 36, 3:1 गुणोत्तर कोण देतोय? हा देतोय, म्हणून पर्याय क्रमांक 4 36 12. करेक्ट विक्रम, बरोबर. ठीक आहे. बघा, काही प्रश्न असे असतात की तुम्हाला सोडवायची सुद्धा गरज पडत नाही. थोडासा पर्यायाचा जर आधार घेतला तर 0 मिनिटात अशी उदाहरणं सोडवता येतात. प्रतीक बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 36 12, कारण ते आजच्या वयांचं गुणोत्तर दाखवतंय. त्यामुळे थोडंसं प्रश्न पाहिले की प्रश्न ऑप्शनकडे नजर मारायची, म्हणजे तुम्हाला कमी वेळेत उत्तर काढणं सोपं होतं आणि काही छोट्याशा क्लिकवरून तुमचं उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे. कळालंय का सर्वांना? का मेथडनं सांगायचंय? बोला. मेथडची गरज वाटते का? काय, मला तरी वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा, सांगून देतो. का समजलेलं असेल तर पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. पहा, अजून 1-2-3 उदाहरणं राहिलेले आहेत, तेवढी घेऊ आजच्या भागामध्ये. आणि उद्यापासून उद्या एकदम प्रॉपर शेड्यूल फॉलो होईल. ओके ना? नाही ना अडचण काय? मग जायचं पुढे बोलत चला. ओके 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 ओके. चला, म्हणजे पर्यायकट पद्धतीने पण पटकिरणा जाता येईल. ओके, मस्त मस्त. चला, ठीक आहे, जाऊया पुढे. ठीक आहे. चला 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 8व्या उदाहरणाकडे जाऊ. पहा, भारी उदाहरण आहेत. सर्वांना 8वं उदाहरण दिसतंय का बघा? पुढे घेतलंय, पहा, दिसतंय का बघा? स्क्रीनवरती उदाहरण दिसतंय का बघा? सर, नोट्स PDF देत जा टेलिग्रामला. देतो प्रतीक भाऊ, देतो.
थोडंसं थांब, आपलं शेड्यूल चालू होऊ दे रेग्युलर. काळजी करू नको, सगळं मिळेल. गरम गरम खायला नको. ओके, जरा थंड होऊ दे म्हणजे पोटभर खाता येईल. तुम्ही म्हणताय तसं देऊ PDF आपण, पण विषय असा होतोय की थोडंसं आता आपण सुरू केलंय, त्याच्यामुळे जरा 1-2 दिवसाचं शेड्यूल जाऊ दे, सगळं तुम्हाला जे देता येईल. ओके, काळजी करू नका. हा ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे या. पुढच्या प्रश्नाकडे. हो, क्वेश्चन नेम दिसत नाही, सांगतो ते स्क्रीनवरती येते. अशोकचे वय. ओके, अशोकचे वय. अशोकचे उद्यापासून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, काळजी करू नका. सुरुवातीचा आहे अशोकचे नेम, अशोकचे वय. अशोक नेम आहे सुरुवातीचं. अशोकचे वय आशयाच्या वयाच्या दुप्पट आहे. आशयाच्या वयाच्या दुप्पट आहे. आशयाचे वय जयंताच्या वयाच्या निम्मे आहे. बघा, आशयाच्या वयाच्या दुप्पट कोण आहे? अशोक आहे. आशयाच्या वयाच्या निम्म कोण आहे? जयंत आहे. म्हणजे शिस्तीत इथं ज्या व्यक्तीला जोडून चाचेचा शब्द लागतो ती व्यक्ती नेहमी एक्स वाले असते. म्हणून एक काम करू, आशा जी आहे तिला एक्स मानून टाकूया, म्हणजे अशोकचं वय आपल्याला ऑटोमॅटिक भेटणार आहे. कारण अशोकचे वय आशाच्या वयाच्या किती पट आहे? बघा, दुप्पट आहे, दुप्पट. मग आशा जर एक्स वयाच्या असेल तर आपल्याला अशोक कितीचा होईल? बोला, 2x चा होईल. ओके, आणि परत जयंताकडे या. जयंताकडे काय म्हणती? आशाचे वय जयंताच्या वयाच्या निम्मे आहे. निम्मे. मग मला सांगा, हिचं जर निम्म व्हायचं असेल तर हिला 2xच मानावं लागेल. म्हणजे हिच्या वयाच्या ही जी आहे ती कशी होती? निम्मी होती. आणि हिच्या वयाच्या हा कसा होतोय? वाक्यातल्या नुसार प्रश्नातल्या दुप्पट होतोय. मग मला सांगा, त्यांनी काय विचारले लास्टला? तिघांपैकी जुळे कोण? जुळे म्हणजे आता समान वयाचे जे असतात ते जुळे होतात. ओके, मग बघा समान वयाचं कोण कोण आहे? 2x आहे आणि हा पण 2x आहे. 2 समान वयाचे आहेत. मग अशोक आणि जयंता. ऑप्शन क्रमांक 2, अशोक आणि जयंता हे दोघ जण जुळे आहेत. ओके, बघा लक्षात येते का? ठीक आहे, लक्षात येतंय का? पहा. आणि जे रेग्युलर करणारे आहेत आपल्यापैकी, आता जे जॉईन झालेले आहेत, आपले काही जुने मुलं मुली, त्यांना थोडं अपडेट कळवा की लाईव्ह सुरू झालेलं आहे, म्हणजे त्यांनाही त्याचा जास्त फायदा घेता येईल आणि आपल्याला चांगलं गाणं वाजवता येईल. ओके, बघा सर्वांना समजले का? सांगा, हे कोण दुप्पट कोणाच्या, कोण निम्म कोणाच्या? ओके, बघा हे समजले का? सांगा, यस नो काहीतरी बोला, फास्ट होतंय, समजतंय? ओके 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 ओके, चला, म्हणजे समजतंय. ओके 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 ओके. किरण, जोरात चाललाय ना अभ्यास? चला ठीक आहे, पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. 9व्या उदाहरणाकडे बघा. हे अशी उदाहरणं अजून काही धोका द्यायला येतात. पुढच्या उदाहरणाकडे या. हा, ओके 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 ओके. पुढच्या उदाहरणाकडे या बा. काय उदाहरण म्हणतंय? सर्वांना उदाहरण दिसतंय का? बघा पुढचं स्क्रीनवरचं काय म्हणतंय? रमेशचे 15 वर्षापूर्वीचे वय 30 होते. 15 वर्षापूर्वीचे वय 30 होते. ओके, मस्त रे, भारी उत्तर काढताय. जोरात जोरात जोरात. बर, बघू, चला, चूक बरोबर बघू जरा. 30 होते तर तो किती वर्षांनी? 60 वर्षाचा होईल. पहा रमेश काय म्हणतोय? रमेशचे 15 वर्षापूर्वीचे वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? मला सांगा रे, एखादी व्यक्ती 15 वर्षापूर्वी जर 30 होती तर त्या व्यक्तीचं आजचे वय काय असेल? आजचे वय, आजचे 30 अधिक 15 म्हणजे 45. तर ते काय म्हणते सांगा रे? आणखी किती वर्षांनी तो 60चा होईल? मग 60चा होण्यासाठी मला याच्यामध्ये किती ऍड करावं लागेल रे बाबांनो? जर मी इथं 15 ऍड केला तर इथं 60 होतोय. म्हणजे माझं उत्तर काय असलं पाहिजे? 15 15 15 पर्याय 2.
मस्त मस्त मस्त. आणखी किती वर्षांनी रे तो? 15 वर्षांनी 60चा होईल. ओके, फक्त लक्षात ठेवा पूर्वीवरून आज या, आजवरून त्याची बेरीज काय म्हणते ते बघा. आजवरून अजून ते किती वर्षाचा म्हणते? 60 वर्षाचा. 60 वर्षाचा होण्यासाठी त्याला अजून 15 वर्ष लागणार आहे, ते 15. ओके, समजलं का पहा सर्वांना? समजलं का पहा? समजले का? म्हणजे पुढच्या उदाहरणाकडे जाऊ अजून. ओके, बरेच जण उत्तर चांगल्या पद्धतीने आणि फास्ट देत आहेत. ठीक आहे ठीक आहे, चला चला चला, ठीक आहे, मस्त उत्तर काढताय पटापट. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पाच सगळ्यात भारी उदाहरण आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. रिंकू टिंकू पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. चला, रिंकू टिंकू पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार, इथं गुणाकार शब्द आलाय. गुणाकार काय आहे पहा. 180 असेल तर त्यांची वये अनुक्रमे कोणती? आता पुन्हा एकदा मगाशी आपण जो प्रश्न सोडवलाय त्याच पद्धतीने आपल्याला पर्यायकट पद्धतीने 0 मिनिटात पोहोचता येईल. आज त्यांच्या वयांचा गुणाकार 180 आहे आणि त्या दोघातला फरक 3 वर्षाचा आहे, लहान आहे. मग मला सांगा या पर्यायातला फरक 3 असणारे तर सगळेच ऑप्शन आहेत मला वाटते, पण त्यांचा गुणाकार 180 आला पाहिजे असे किती जण आहेत ते बघा. पहा, ह्यांच्यातला फरक 3 आहे पण गुणाकार 180 होऊ शकत नाही. फरक 3 आहे पण 11 8 88 गुणाकार 180 येत नाही. फरक 3 आहे पण 12 9 108 नाही चालत आहे. मग बघा इथे हे उत्तर आहे. कारण जर 15 वजा 12 केलं तर 100% तो लहान आहे, 3 वर्षांनी लहान आहे. आणि शिवाय 15 गुणिले 12 केलं तर यांचा गुणाकार देखील 180 येतो. या दोन्ही अटी कंप्लीट करते. म्हणजे कोण असणार आहे तुमचा 4 नंबर पर्याय. ओके ओके, काढलं होतं उत्तर. मस्त मस्त मस्त, ठीक आहे ठीक आहे, मस्त मस्त मस्त. ओके, मस्त मस्त. बघा म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की बरीचशी उदाहरणं अशी आहेत की ती आपल्याला पर्यायकट पद्धतीने त्याचं वाटोळं करून पुढे नेता येतात. जास्त वेळ द्यायची गरज नाहीये. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हेच करायचंय की वेळ घालवायचा नाही, कमी वेळेत सर येता आता. ओके प्रतीक, मस्त मस्त मस्त. अजून भरपूर स्पीड वाढलं पाहिजे. एवढ्यावर थांबायचं नाही आपल्याला. प्रश्न दिसला की डायरेक्ट उत्तर दिसलं पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करायची आपल्याला. ओके, चला समजलंय का सांगा? येस नो बोला. समजलंय का सांगा, म्हणजे पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण. समजलंय सर्वांना? आणि जे आज जॉईन झाले त्यांनी सर्वांना सांगा, उद्या 8 वाजता शेड्यूल आहे. उद्या अजून चांगला टॉपिक, चांगले प्रश्न घेऊन येतो. आज पहिला दिवस आहे. हो नक्की नक्की नक्की. मनोज भाऊ रेल्वे घेणार. प्रतीक ओके, यस यस यस, रेल्वेत बसवणार तुम्हाला मनोज, काळजी करू नको. ओके ओके, चला ठीक आहे, पुढचं घेऊया. पहा पुढच्या उदाहरणाकडे या. ओके चला, वेळ नको घालवायला, पुढच्या उदाहरणाकडे या. लक्ष द्या सर्वांनी. काय म्हणते पहा. अजय विकास, आता पहा अजय विकास यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर, महत्वाचं हे फोकस करा. आजच्या वयांचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीनापेक्षा तो 12 वर्षांनी लहान आहे विकास. मीनाचे वय महत्वाचं बघा, इथं उत्तर आपल्याला बऱ्यापैकी सुटत जाते. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 होणार आहे. अजयच्या वडिलांचे वय अजयपेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. ठीक आहे, बराच मोठा गुंता केलाय प्रश्नाने. तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? थांबावाले हो, घेतो 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 बाबा प्रतीक, घेतो सगळं. चला हे प्रश्न बघ पहिलं, हे बघ पहिलं. मग पहा, अजय विकास यांचं वय असं आजचं दिलेलं आहे
आता विकास मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, पण मीना 7 वर्षांनी 85 वर्षाची होणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मीनाचे आजचे वय, समीकरण मांडत बसू नका. मीनाचे आजचे वय झालं 85 वजा 7 म्हणजे साधारणतः 78 वर्षाची मीना आज आहे. बघा, मीना आज 85 वजा 7 78 वर्षाची आहे. परत विकास मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, म्हणजे इथं लगेच आपल्याला विकासचं वय भेटणार आहे. विकासचं वय भेटते बघा. विकासचं जे वय आहे ते तो मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 6 आणि 6 विकास भाऊ देखील 66 वर्षाचा झालेला आहे. आणि मग मला सांगा, आता आपल्याला गुणोत्तर दिले आजच्या वयाचं, कोणाकोणाचं दिले रे बाबा? अजय आणि विकासचं दिले. मग आता इथं पटक किरण प्रश्न सोडवूया आपण. हा अजय आणि हा विकास त्यांच्या वयांचं गुणोत्तर किती दिलंय बघा. 3:11 दिलंय. 3:11 किती दिलेलं आहे? 11 दिलेलं आहे. त्यापैकी तुम्ही विकासचं वय काढले किती? 66. मग विकास जर इथं 66 वर्षाचा होत असेल तर त्याला कितीने गुणावं लागेल? 11ला 6ने. मग इथे 6ने, तर इथं देखील किती रे बाबांनो? 6ने. 6 18. मग हे अजयचं वय पण 18 आलं. परत काय म्हणते बघा, अजयच्या वडिलांचे वय अजयपेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. मग आता इथं अजयच्या वडिलांचं वय काढू. अजयच्या वडिलांचे वय बरोबर अजयच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त. 8 आणि 5 13ला 3 हाताला 1 3 आणि 1 4 किती रे बाबांनो? 43 आहे का? कुठे आहे? 43. मस्त रे, मस्त. ओके, मनोज, किरण, बरेच जण आहेत, प्रतीक, अभिजित. मस्त 43 मस्त काढले. एक नंबर. अभ्यास जोरात चालू आहे, काळजी करायची गरज नाहीये. मस्त. हो, तू पण काढले. ओके ना? काय करायचं? मीनाच्या आजचे वय काढून घ्यायचं. मीनाचं 7 वर्षानंतरच दिलंय, त्याच्यावरून आजचं आपण काढून घेतलं 78. मग लगेच विकास वय मीनापेक्षा किती वर्षांना लहान होता? 12, म्हणून विकास काळ आपल्याला 66 वर्षाचा झाला. अजय आणि विकासच्या वयाचं गुणोत्तर 3:11 होतं. आज विकासचं वय 66 होतं. मग इथं 66 येण्यासाठी त्याला कितीने गुणावं लागेल? 6ने. म्हणून इकडे देखील 6 18. अजय जर 18 वर्षाचा झाला आणि अजयचे जे वडील आहेत ते त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी जास्त असतील तर 18 + 25 43 वर्ष. मस्त. एक नंबर उत्तर काढताय बरं का. अभ्यास जोरात सुरू आहे. जोरात. बरं, चला, बाकी सर्वांना समजले का सांगा? बोला. चला जायचं पुढच्या उदाहरणाकडे. अजून एक उदाहरण बाकी आहे, तेवढं घेऊ आणि मग उद्याच्या भागात भेटूया. तोपर्यंत बाकी सर्वांनी लाईव्ह सेशन सुरू झालंय हे आपल्या जुन्या मित्रांना सांगा, जेणेकरून या भरतीमध्ये त्यांनाही वर्दी मिळाली पाहिजे. ओके, ठीक आहे. किरण, राज दिसत नाही रे बाबा. राज कुठं काय बाई? राजला सांग. चला, ओके, पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. ओके, बघा, पुढचं शेवटचं उदाहरण आहे. मला वाटतं याच्यानंतर नाहीये. शेवटचं उदाहरण आहे. शेवटच्या उदाहरणाकडे या सर्वांनी आता. ओके, आपल्या ग्रुपला टाकलेलं आहे का? आपल्या ग्रुपला टाकलेलं नव्हतं? टाकलं का? टाकलं. बरं, ठीक आहे. चला, शेवटचं उदाहरण आहे, सर्वांनी लक्ष द्या. ओके, कोण काय म्हणते? किरण, ग्राउंड आहे त्याचं. ओके, मला लवकर कळव त्याचं मार्क. बरं, बघा, प्रश्न पहा. सरिताचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षांनी अधिक म्हणजे काय रे बाबांनो? जास्त आहे. त्या मुलांच्या वयातील फरक, महत्वाचं फरक इथं 3 वर्ष आहे. सरिताचे वय 45 वर्ष असेल तर तिच्या ज्येष्ठ मुलाचे वय किती? आता मला सांगा, वरिष्ठ आणि ज्येष्ठ. वरिष्ठ म्हणजे मोठा, ज्येष्ठ म्हणजे लहान. ज्येष्ठ म्हणजे काय? लहान मुलाचे. ज्येष्ठ म्हणजे लक्षात ठेवा, लहान मुलाचे वय किती?
बर, ज्येष्ठ लक्षात ठेवा, कधी कधी आपण वरिष्ठ ज्येष्ठ असं म्हणत असतो, तर मला असं वाटतंय ज्येष्ठ त्या शब्दाचा अर्थ मोठा असावा, कारण ज्येष्ठ म्हणजे मोठा, लहान नसावा, मोठा असेल, मोठा बहुतेक. ठीक आहे, ज्येष्ठचा अर्थ मला असं वाटतंय मोठा असावा, मोठा या अर्थाने आपण म्हणतो ना ज्येष्ठ. ठीक आहे, मोठा या अर्थाने घेऊया. ठीक आहे, मग बघा ते काय म्हणते, सरिताचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे, सरिताचे वय 45 वर्ष आहे. मग आता लक्षात ठेवा, सरिताचे वय जर 45 वर्ष असेल, 45, तर तिच्या 2 मुलांच्या वयांची बेरीज, तिच्या 2 मुलांच्या वयाची जी बेरीज आहे, बेरीज ती लक्षात ठेवा काय होऊन जाणार आहे, 45 वजा 7 म्हणजे साधारणतः 37 वर्ष. कारण ती या मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा किती वर्षाने जास्त आहे रे, मोठा. सर हो बरोबर आहे, मोठा. मनोज बरोबर आहे, मोठा. तेच मी शब्दाचं बघत होतो, कारण परीक्षेत काही शब्द काय केलेले आहेत त्यांनी थोडेसे विचित्र विचारलेले आहेत. त्यामुळे मग आता लक्षात ठेवा, त्या 2 मुलांच्या वयांची बेरीज 37 वर्ष आली. या 37ची तुम्हाला अशा पद्धतीने फोड करायची की त्यांच्या वयातला फरक आला पाहिजे 3. मग 37ची फोड अशा पद्धतीने होईल, पहा, 20 वर्ष आणि 17 वर्ष. 20 आणि 17 होतो 37, आणि 20 आणि 17ची बेरीज वजाबाकी केली तर येते 3. म्हणून लक्षात ठेवा, ही मोठ्या मुलाचं वय आहे तिच्या, किंवा ज्येष्ठ मुलाचे वय आहे 20 वर्ष. पर्याय आहे का रे आपल्याकडे? आहे, 20 वर्ष. समजलं का बघा, समजलं का बघा, मोठा आहे सर. हो 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 हो, चला बघा, समजलं का सर्वांना? म्हणजे बऱ्याचशा प्रश्नाला समीकरणाची गरज नाहीये, ज्येष्ठ आता आलेले प्रश्न आहेत. ओके ओके ओके, बरं ठीक आहे. चला, आजच्या लेक्चर बद्दल काय गडबड झाली असेल थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे, तर थोडंसं शेवटी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण लक्षात ठेवा, उद्यापासून असं काय होणार नाही, तुमचा वेळ अजिबात वाया जाणार नाही. सिस्टमॅटिक आणि महत्वाचे टॉपिक होतील, काळजी करू नका. एक दिवस काय बुद्धिमत्तेच एका दिवशी घेत जावं, एका दिवशी गणिताचं घेत जाऊया. ओके, आणि टायमिंग शक्यतो सुरुवातीला तरी सध्या 8च राहू द्या. मला असं वाटतं 8चं टायमिंग थोडंसं बेटर राहील. ठीक आहे, चला, आता कोणाला काही अडचणी आहेत का सांगा मला आजच्या झालेल्या भागामध्ये. आणि मला असं सांगायचं आहे, अजून तुमच्यापैकी काही जणांचं म्हणजे जर कोण नवीन असेल, त्याची बॅच पूर्ण झालेली नसेल, जर बॅच पूर्ण झालेली नसेल तर लक्षात ठेवा, किरण काय परत सांगू, उदाहरण परत सांगू का, उदाहरण हे आताच परत सांगू का, पेपरला आले आहे ते घ्या सर. हो, अरे बाबा, हे पेपरच आहे, प्रश्नपत्रिका उचकून बघ, हे पेपरच घेतलंय तुम्ही. 7 इयर लिहिले आहे, कुठं रे बाबा, 7 नाही रे बाबा, 17 लिहिले की रे, 17 आहे ना, 17 आहे ना, 7 इयर लिहिले आहे, कुठं लिहिलं 7 इयर, 17 आहे, 17 बाबा, 17 इथं, 17 लिहिले, 17. 45 - 7 काय ते सांगा. हा, 45 मायनस, ओके ओके ओके, 7 नाही 8 पाहिजे होतं ना इथं. ओके, 45 - 8 पाहिजे होता. बरोबर आहे किरण, बरोबर आहे. 7 इयर लिहिले, बरोबर आहे.